राष्ट्रवादीला अर्थखातं देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती. जय पवार यांनी अर्थखातं मिळणार असल्याचं केलं होतं विधान. विधान परिषद उपसभापती पदाची उद्या निवडणूक. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार उपसभापती पदासाठी चंद्रकांत रघुवंशी विरुद्ध कृपाल तुमाणे यांच्यात चुरस. आज सकाळी 10:30 वाजता महत्त्वाचा निर्णय. फडणवीसांना रोखण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली. मोदींनंतर केंद्रात वाली कोण, अशा चर्चा सुरू. शहांनी खासदार वाढवून महाराष्ट्रामध्ये भाजपपेक्षा शिंदेंची ताकद वाढवल्याचं उद्धव ठाकरेंचं खोचक विधान. टीईटी प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत माहिती. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध. 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आज विधान भवनावर निघणार मोर्चा. राम मंदिर दानपेटी गैरव्यवहार प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. 12 जुलैनंतर सुनावणी करू. सर्वोच्च न्यायालयाचे संकेत. तातडीनं सुनावणी न झाल्यास पुराव्यांची छेडछाड होऊ शकते. याचिकाकर्त्यांकडून शंका व्यक्त. कुठल्याही नियमांचा भंग केला नसल्याचं विश्वास नांगरे पाटील यांचं स्पष्टीकरण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू संमेलनाच्या सहभागावरून नांगरे पाटलांवर झाली आहे टीका. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. हत्येसाठी वापरलेली दुचाकीही जप्त. आजपासून विदर्भातील शाळा सुरू. उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट. नागपुरात विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत. भायखळा झिंक फॉस्फाईड कॅप्सूल प्रकरणी आरोपी फैयाज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. फैयाजचं इराण कनेक्शन पुन्हा तपासणार असल्याची पोलिसांची माहिती. नाशिकच्या बागलाणमध्ये मटणाच्या जेवणानंतर दही खाल्ल्यानंतर पत्नीचा मृत्यू तर पतीची प्रकृती गंभीर. दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली. विषबाधेचं नेमकं कारण अस्पष्ट. राज्यामध्ये पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढला. मत्स्यसाठ्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी निर्णय. राज्यामध्ये 4 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम. राज्यात 2 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये सकाळपासूनच कोसळधारा. अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे सिसिरी नदीला पुरात वाहून गेल्यानं आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू. बचाव पथकाची एक रबरी बोट पाण्याच्या वेगाच्या प्रवाहात वाहून गेल्यानं 10 जण बेपत्ता. पाकिस्तानच्या अफगाण सीमेवर मोठी लष्करी कारवाई. हवाई हल्ल्यामध्ये 36 जणांचा मृत्यू. कराचीमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला. कराची हल्ल्याप्रकरणी एका जखमी दहशतवाद्याला अटक.